नमस्कार. मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकायला सुरुवात करताय का? अरे वा, मग एकदम बरोबर ठिकाणी आला आहात. चला तर मग या खास मार्गदर्शनामध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि हो, हे मार्गदर्शन तयार केलंय माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट यांनी. बरं, अनेकदा आपल्यासोबत असं होतं नाही का, की एखादं नवीन सॉफ्टवेअर उघडलं की समोर इतके बटन्स, इतके ऑप्शन्स दिसतात की आपलं डोकंच चक्रावून जातं. वर्डसोबत पण सुरुवातीला अगदी असंच वाटू शकतं. पण काही काळजी करू नका. म्हणूनच तर आपण हे सगळं सोपं करून समजून घेणार आहोत. चला तर मग या गोंधळातून बाहेर पडूया आणि सुरुवात करूया अगदी मुळापासून. म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड नक्की आहे तरी काय? चला पाहूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर वर्ड म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. आपलं एक डिजिटल पेन आणि कागद आहे. म्हणजे बघा, साधं पत्र लिहिण्यापासून ते अगदी मोठमोठे रिपोर्ट्स तयार करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी हे एकच साधन कामी येतं. आपल्या कल्पनांना, आपल्या माहितीला एक छान आकार देण्याचं काम हे करतं. आणि यात एक गंमत आहे माहितीये का? वर्ड काही एकटा नाहीये. तो मायक्रोसॉफ्ट ऑफिस नावाच्या एका मोठ्या फॅमिलीचा म्हणजे कुटुंबाचा भाग आहे. यातली काही नावं तर नक्कीच ऐकली असतील, जसं की मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉइंट. ही सगळी सॉफ्टवेअर्स म्हणजे भावंडांसारखी आहेत. एकमेकांना मदत करत काम करतात. चला, आता आपण थेट वर्डच्या मुख्य स्क्रीनवर जाऊया आणि त्याची ओळख करून घेऊया. याला आपण आपल्या डॉक्युमेंट्सचं कंट्रोल सेंटर किंवा विमानाचं कॉकपिट नाही का, तसं म्हणू शकतो, जिथून सगळ्या गोष्टी कंट्रोल होतात. ओके, तर ही आहे वर्डची मुख्य स्क्रीन, त्याचं कंट्रोल पॅनल. आता हे बघून थोडं किचकट वाटते नाही का? पण अजिबात घाबरू नका. आपल्याला यातलं प्रत्येक बटण आत्ताच्या आत्ता शिकायचं नाहीये. आपण फक्त काही मोजक्या आणि महत्त्वाच्या भागांवर लक्ष देणार आहोत, जेणेकरून लगेच काम सुरू करता येईल. हे बघा, सगळ्यात वरती जो दिसतोय ना, तो आहे टायटल बार. त्याचं काम अगदी साधं पण खूप महत्त्वाचं आहे. ते आपल्याला सांगतं की आपण सध्या नक्की कोणत्या फाईलवर काम करतोय. म्हणजे गोंधळ टाळण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि हा बघा, स्क्रीनचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. हा आहे आपला वर्क एरिया. म्हणजे जणू काही एक कोरा कॅनव्हास किंवा कागदच. आपलं सगळं लिखाण, सगळी निर्मिती, सगळं काही इथेच घडणार आहे. आता जरा स्क्रीनच्या खालच्या बाजूला नजर टाका. हा आहे स्टेटस बार. आणि हा तर खूपच कामाचा आहे. तो आपल्याला काय सांगतो की आपण कितव्या पानावर आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं, किती शब्द लिहिले आहेत. आठवते? शाळेत, कॉलेजमध्ये निबंधासाठी वर्ड लिमिट असायची. तेव्हा हा लाईव्ह वर्ड काउंट म्हणजे अक्षरशः वरदान आहे. आणि इथे उजव्या कोपऱ्यात आहेत झूम कंट्रोल्स. याने काय होतं, तर आपल्याला लिखाणात काही बारकाईने बदल करायचे असतील तर झूम इन करून बघता येतं, किंवा संपूर्ण पान कसं दिसतंय, त्याचं लेआउट कसं आहे, हे पाहण्यासाठी झूम आउट करता येतं. सोपं आहे. बरं, तर आता आपण वर्कस्पेसचे मुख्य भाग तर पाहिले. आता वळूया आपल्या खऱ्या कमांड सेंटरकडे, म्हणजे स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसणाऱ्या त्या मोठ्या पट्टीकडे, ज्याला म्हणतात रिबन. आता हे रिबन काय आहे हे समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याला आपल्या हत्यारांचा किंवा साधनांचा एक बॉक्स समजा. जसे एखाद्या कारागिराच्या बॉक्समध्ये हातोडी, स्क्रूड्रायव्हर, पट्टी असं सगळं कसं व्यवस्थित ठेवलेलं असतं, अगदी तसंच वर्डची लिखाणाची आणि डिझाईनची सगळी साधनं ह्या रिबनमध्ये एकदम छान सुव्यवस्थितपणे मांडलेली आहेत. आणि या रिबनची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्याची रचना. इथे काय केलंय, तर एकाच प्रकारची सगळी साधनं एकत्र ग्रुप करून ठेवली आहेत. जसं की होम, इन्सर्ट, पेज लेआउट असे वेगवेगळे टॅब्स आहेत. आणि प्रत्येक टॅबमध्ये त्या कामाशी संबंधितच कमांड्स मिळतात. यामुळे काय होतं, तर आपल्याला हवं ते साधन शोधणं खूप सोपं जातं. हो, सुरुवातीला टॅब आणि रिबन या दोन शब्दांमध्ये थोडा गोंधळ होऊ शकतो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रिबन म्हणजे ती संपूर्ण वरची पट्टी आणि टॅब म्हणजे त्या पट्टीवरचे वेगवेगळे विभाग, जसं की होम, इन्सर्ट वगैरे. तुम्ही जेव्हा एका टॅबवर क्लिक करता तेव्हा त्या रिबनवरची साधनं बदलतात. ठीक आहे, आता थिअरी बरीच झाली. चला, आता काहीतरी प्रॅक्टिकल करून बघूया. आपण इन्सर्ट टॅब वापरून आपलं डॉक्युमेंट अजून आकर्षक कसं बनवू शकतो ते पाहूया. हा जो इन्सर्ट टॅब आहे ना, तो आपल्याला फक्त शब्द लिहिण्यापुरतं मर्यादित ठेवत नाही. तो आपल्याला डॉक्युमेंट अधिक प्रभावी बनवण्याची संधी देतो. म्हणजे काय, तर इथे आपण फोटो, चार्ट्स, टेबल्स असं बरंच काही ॲड करू शकतो आणि आपली माहिती जास्त चांगल्या प्रकारे लोकांसमोर मांडू शकतो. चला, एक अगदी सोपी गोष्ट करून बघूया.
समजा आपल्याला आपल्या लिखाणाचे 2 किंवा 3 कॉलम करायचे आहेत, तर काय करायचं? पहिलं, ज्या मजकुराचे कॉलम करायचे तो निवडा. मग वर पेज लेआउट टॅबवर जा. तिथे कॉलम्स नावाचं बटन दिसेल, त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला किती कॉलम हवेत तो पर्याय निवडा. झालं. पाहिलंत किती सोपं आहे? तर बघा, आता वर्डचा नकाशा तुमच्या समोर आहे. जसं गाडी चालवायच्या आधी आपण डॅशबोर्ड समजून घेतो ना, तसंच काहीसं. आता हा डिजिटल कॅनव्हास तुमचा आहे. त्यावर तुमची पहिली निर्मिती काय असणार आहे, विचार करा.